Rachna's Never World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे Sunday, पण आज बिझी डे आहे. आज क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक, सो फुल डे बिझी राहणार आहे. बट आज नायसाला सुट्टी आहे, सो आरामशीर रुटली आहे. आता आंघोळीला गेली आहे. रचना बिझी आहे. रचना किचनमध्ये जेवण, नाश्ता, आणि तिचं आज एक इव्हेंट आहे, सो त्याच्यात ती जाणार आहे. आई आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 11:05 आणि घरातलं सगळं आवरलंय. नैवेद्य वगैरे सुद्धा मी दाखवलंय. सनी येईल, जेवेल, आईंना वाढेल आणि मग तो जाणार आहे हॉस्पिटलला. मी ॲक्च्युली चालली आहे एका वर्कशॉपसाठी. मला इन्व्हाइट केलं गेलं लाईक टू एक्सपिरियन्स, आणि मला ते कधीपासून एक्सपिरियन्स करायचं होतं. मला कधीपासून ते ट्राय करायचं होतं की ते एक्झॅक्टली कसं आहे. तर ते आहे मंडालाचे खूप सारे वर्कशॉप्स असतात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि जेव्हा ह्याचं इन्व्हाइट आलं, आय वॉज लाईक मोर दॅन हॅपी की मी लगेच हा बोलली. मी काही विचार नाही केला. मी बोलली हा येईल मी, कारण मला हे ॲक्च्युली शिकायचं आहे. माझ्याकडे रेदर 1 वर्ष झाले ते मंडालाचं किट पण मी मागवलं आहे यूट्यूब ह्याच्यावरनं, ॲमेझॉनवरनं, पण ते मला येत नाही म्हणून मग ते कधी असं हे पण नाही झालं की अरे काढू आणि आपण करू, आणि मला वेळ पण नाही मिळाला. बट फायनली आज तो एक चान्स मिळतोय. नायसाला त्यांनी सांगितलं की तुम्ही नायसाला पण घेऊन या, आम्ही तिला पण काहीतरी छोटंसं देऊया. आणि हे जे वर्कशॉप्स असतात ना, नॉट नेसेसरी की तुम्ही ह्यात प्रोच असायला पाहिजे. तिथे बिगनर्स जे असतात त्यांना सुद्धा ते दाखवतात, आणि प्लस जे पण आपलं काम असतं ते आपण घरी घेऊन जाऊ शकतो. सो 12 ते 3 खारघरमध्ये आहे हे. सगळं काही आवरलंय. सो चला मग. सो बेसिकली आपण जसं डायरी लिहायचो, म्हणजे मी नव्हती लिहित, खूप लोकांना सवय असेल त्याची, तसं नाहीस. मी बोलू का 1 मिनिटं? तसं नाहीस एक डायरी मेंटेन करते. डायरी म्हणजे तिची डायरी वेगळीच आहे. सगळं नंतर मी उठते, म्हणतो आता ह्याच्यात जाते ना गाडीमध्ये. आता मी शॉप सो बेसिकली ती कुठे कुठे जाते त्याचा ते फोटो काढण्याचा प्रयत्न आहे. आणि माझी बारबी पण ती माझी ती texture, knife painting, dot mandala, normal mandala, we all have this kind of workshops. And आज आपण जे डॉट मंडाला करणार आहे हे आपण MDF बोर्डवर करणार आहे. MDF बोर्ड फुल फॉर्म माहिती आहे कोणाला? M stands for medium, D stands for density, and F stands for fiber. ओके, सो इसका थिकनेस जो होता, म्हणजे याचा थिकनेस जो असतो हा वॅरी करतो डिफरंट. याच्यामध्ये 15 mm असतो, 10 mm असतो, 6 mm असतो. इवन द लेंथ पण डिफरंट असते. हा 12 इंचेसचा आहे. 12 इंचेस याची डायमीटर आहे. सो 6 इंचेसचा पण असतो, 10 इंचेसचा आहे, 12 आहे, 15 आहे, 20 इंचेस पण आहेत. जे मोठे बोर्ड्स, मोठे याच्यावर MDF याच्यावर आपण मंडाला, डॉट मंडाला करतो. पण याचं जे मेजरमेंट असते, हे जे मी ग्रीड केलेलं आहे ऑलरेडी, हे ग्रीडिंग मी केलेलं आहे. आपण हे कसं करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. बट इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम, त्याच्यामुळे मी ऑलरेडी करून ठेवलं जेणेकरून तुमचा टाईम सेव्ह होईल. आणि हे कसं करायचं मी तुम्हाला आता दाखवते. बट फ्यू पार्टिसिपेंट्स येतात, मी त्यांना मी नंतर दाखवते. आय कॅन शो यू. ओके, याच्यामध्ये साईज व्हॅरिएशन्स. ओके, अजून ब्लू आहे. हो, रचना जरा बाहेर गेले. सनी वाढतो जेवायला. हो, सनीला म्हटलं काय किती 15 मिनिटं झाली आई? हा, हो, एवढं गरम करून हे ते नीट जाऊन दे. हा, लोणचं बाहेरच आहे. खूप बरं.
थोडंसंच थोडंच वाढा, एकदम थोडं. 15 मिनिटं जेवण वाढायला गेले, एवढं संगीत वाढतोय. एवढी चपाती तोडून मिळून कशाला एवढी मेहनत घ्यायची? बायका नाही एवढ्या मेहनत घ्यायची. आईला वाढणं पण एवढं छान बायका पण नाही एवढं वाढत. भात चपातीतून वगैरे एवढी मेहनत घेत. मला पालेभाजी, कोबी, आमटी, लोणचं, चपाती, भात, श्रीखंड पाहिजे. असं झालंय. लक्षाने केलं जेवण लक्षाने वाढतोय सगळं. जेवते मी. माझं पण ताट रेडी. येस, क्लिनिकवरून येऊन सगळं काय वाइंड अप करून मस्त जेवलो आहे. आता मी चाललो आहे हॉस्पिटलला. रचना तिकडे इव्हेंटला आहे. सो येस, आय गेस ती डायरेक्ट मला संध्याकाळी भेटेल. सो येस, स्टे ट्यून. सो फायनली घरी पोचलेली आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो कला स्पर्श म्हणून एक इंस्टाग्रामवरती पेज आहे. सो तुम्ही त्यांना फॉलो करू शकतात की पुढे जाऊन तुम्हाला समजेल की त्यांचे वर्कशॉप्स कधी आहेत. आजचं जे होतं ते होतं डॉट मंडाला, ज्याचं एक तुम्हाला हे ग्लिम्स मी दाखवलं आहे. बाकीचे तुम्ही इथे आता बाजूला बघू शकतायत. अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझा. म्हणजे मी जसं जाण्याच्या आधी म्हटलेली की इवन इफ यू आर अ बिगनर, तुम्हाला सगळं काही माहिती दिली जाणार आहे. नूतन अँड कांचन अमेझिंग, दोघी बहिणी खूपच छान आहेत. एवढं छान गाईड करत होते ना, मलाच नाही तर नायसाला सुद्धा तेवढंच गाईड करत होते. कांचन तर लिटरली नायसाची गार्डियन झालेली. प्रत्येक गोष्टीला नायसाला तीच हवी होती. खूपच छान एक्सपिरियन्स होता. बेस्ट थिंग फॉर अ मेडिटेशन. काय म्हणतात, आपल्या माइंडला जर काम करायचं असेल ना, खरंच ट्रस्ट मी, हे तुम्ही एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. बघताना असं वाटतं की दिस इज व्हेरी सिम्पल, आपण हे करू शकतो. नाही, बट द मोमेंट यू विल स्टार्ट ना, तुम्ही एवढं त्यात घुसाल की तुम्ही सगळं काही विसरून जाल. लिटरली काहीही तुम्हाला आठवणार नाही. तुमचं फुल फोकस त्यात असणार आहे. खूपच मस्त आहे. तुमच्या आसपास जर कुठे असेल ना तर नक्की हे ट्राय करा. आणि जसं मी म्हटली, कला स्पर्श ह्याला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की पुढचे वर्कशॉप्स त्यांचे कुठे आहेत. मी तिला सांगितलं की मला ह्याच्या पुढे जेवढे पण वर्कशॉप्स असेल ना, मेक शुअर की तुम्हाला इन्फॉर्म करशील. मला खरंच टाईम असेल ना तर मी नक्कीच जाणार आहे. आता ह्याच्या पुढे ते मिररवालं, मग त्याच्या अवतीभोवती जो मंडाला करतात ते, मग ते क्ले बरोबर जे करतात ते. सो सगळं झाल्यावरती आम्ही घरी आलेलो आहोत. आणि असा माझा मंडाला दिसतोय, तुम्ही बघू शकतायत. खूपच मजा आली सगळं करताना. 3 तास कसे निघून गेले बिलकुलसुद्धा समजलं नाही. सो आता नायसा जेवतीये, मी सुद्धा थोडंसं काहीतरी खाऊन घेते. आणि लेट्स सी पुढे काय काय होते ते तुम्हाला समजेलच. पाऊस भरपूर आहे आज, खूप. आज आहे संडे, आज आहे 2 नोव्हेंबर. आय डोंट नो हा व्लॉग तुमच्यापर्यंत कधी येतोय. बट एनिवेज, चला. किती सुंदर दिसते. मला असं वाटतच नाही की मी हे केलं आहे. हे आहे नायसाचं. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जो पण व्यक्ती इम्पेशंट आहे ना, त्यांच्यासाठी हे ग्रेट वर्क आहे. ग्रेट. तुम्ही एवढं ह्याच्यात पेशन्स शिकून जातात ना की तुम्हाला समजणार सुद्धा नाही. कारण मी ह्या बाबतीत खूप इम्पेशंट आहे. मी नाही एका जागेवर बसून ते करू शकत. मला तिने नूतनने गेलं विचारलं, तुम्ही ड्रॉइंग करतात? समजलं की नाही, कारण मला नाही सुचत त्यावेळेस काय करायचं. ह्यात पण नूतनने खूप मला हेल्प केलं. मी तिला विचारलं. आणि मी नेहमीच म्हणते ना, प्रत्येक
गोष्ट शिकण्यासाठी काही वय नसतं, तुम्ही कधीही शिकवू शकतात. आणि खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मी जेवढं बोललेल ना तेवढं कमी आहे. मलाच माहिती आहे की वॉट आय फेल्ट फॉर दोज 3 hours, ते माझ्यासाठी 3 तास कसे होते ते फक्त मलाच माहिती आहे. हे तुम्ही जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स कराल ना तेव्हा तुम्हाला ते समजेल. आणि माझ्याकडे, मी तिला तेच म्हटली, माझ्याकडे आहे हे सेम असे आहेत बोर्ड्स, मी नक्की घरीसुद्धा ट्राय करणार आहे. वेलकम बाई, सगळे पिंक शेडमध्ये आलात. ती तुझ्यासाठी बघ किती उतावली झाली आहे. ती तुला शोधावं लागेल, तिला शोधशील. ये कुठे बघ, ती कुठे बघ बघ, आवाज येतोय. तिथे काल कॅन्सल झालं का नाही येणार. मी एवढं सगळं काढले खेळणी खेळायला. मी बोलली ठीक. बसा बसा बसा. मुहूर्तच लागत नव्हता. भाऊजी कुठे आहेत? भाऊजी आज पण दाडी नाही आले. झाले असेल, झाले आता 10 वर्ष. का नाही आले? कल सुबह लोनावला जाना है, टू टायर्ड, कुछ और काम है, वो सब फिक्स करना है. आओ. त्या दिवशी लोक आले म्हणून कळलं ना. तर काय मी काल फोन करत होते, फोन लागत नव्हता. आता बरं आहे एकदम. बस बस. वेलकम. किती वर्षानंतर आलास तू? मला वाटतं 2 वर्ष. काय 2 वर्ष? माझ्याच भिड खायला लागल्यानंतर आज भाऊजी ना आले. मला तर तेच लास्ट मुवमेंट म्हटलं तर काल तुझ्यामुळे आम्ही नाही आलो आणि आज तर आम्ही डायव्हर्ट केलं आणि आज पण तू नाही येतो. आय एम व्हेरी सॉरी. बघ, हे नायसाने केलंय. हे माझं आहे, ते पण नायसाने केलंय. कुठे केलं म्हणजे इथेच की कसं? नाही, हे ना खारघरला एक वर्कशॉप होतं. ओके. तर तिथे इन्व्हाइट केलेलं मला. तर मग नायसा पण माझ्या बरोबर. ती एवढी मस्त एन्जॉय करत होती ना हे सगळं. ते झाल्यावर त्यांना वाटलं की नायसा हे नाही करू शकणार ना. ते झालं, ती बोलते आता मला हे करायचं. मग तिने हे केलं. मी त्यांनी हेल्प केलं, पण ती एन्जॉय करत होती. ते इट्स रियली व्हेरी गुड. 2.5 hours. पेशेंस, बहुत पेशेंस चाहिए. एंड मेडिटेशन के लिए एकदम ग्रेट आहे, बेस्ट. म्हणजे त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं आम्ही करून देऊ प्रिंट. डिफरंट पेपर आहे. अच्छा, प्रिंट केलं? हो, प्रिंट केलं. प्रिंट आहे पण ते कधीच खराब नाही होणार. ते किती 2 वर्ष आले, त्याची शाईन तशीची तशीच आहे. असं वाटतं पेंट केलेलं आहे. पेंट नाही, ते प्रिंटच आहे. पण आजकाल काय मशीन मध्ये काही कसलं आपण गेलो होतो ना. कोणतं फॅमिली गेम? नाही थांब, आता नाही. ते वरती टाकलंय मी. ये बाबू, केक चॉकलेट वाला नको. मी बोलत नाही आज. कोणतं खेळायसाठी तुला काय हवंय बाबू? तुला फूड मध्ये इंटरेस्ट नाही. अरे तू एक खा ना, मस्त आहे. हो, वेट शोना होती करते.
बाबू. हाय. आली आली. चॉकलेट्स नको नको ना नको ना. थँक्यू म्हटलं का. आणि मग आजीला वगैरे पण नमस्कार करायचा त्याच्या. हो घ्या ना. हो 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 काळजी घे. आणि काळजी घे. काळजी घे म्हटलं. तुम्ही घरी या. बरं झालेच काय ये घरी. बघितलं मला तुमची किती आठवण येते तुमची नेहमीची. की विचार केला पाहुण्यांना खाली सोडायला आली. विचार केला वॉक करते. वॉक अर्धी केली आणि मग असं वाटलं की जाऊन दे तुम्हाला. मी काल कुठे आलेली. मी काल नाही परवा डब्बा द्यायला आलेली हो. पण सनीला जायचं होतं ना. मी तुमचा सुपुत्र मला भेटला आज क्रॉस झाला. लक्ष त्याचा पिझ्झा बनवलेला आहे. तेव्हा सनीची गाडी दिसली. पिझ्झाचं काय नाव आहे. उलटा पुलटा स्वप्नाली वहिनींचा पिझ्झा. तुम्ही प्यारने काय पण बोला. असो 4 भाग नाही करायचे. मग खाताना प्रॉब्लेम होतो. मग 2 करायचे. पिझ्झाचे 6 भाग करू. 7 ते 8. अरे मेन आपल्याकडे ते कटर नाहीये. कटर झालं आता उभ्या महाराष्ट्राला समजेल आपल्याकडे कटर. वेस्टर्न फूड आहे ते. त्याला कटर कशाला पाहिजे आपल्याकडे. मग डायरेक्ट रोल करूनच खा ना दादा. एवढं पण कशाला कट पाहिजे. तो आपला काय तो आपला शॉर्मा. तन्वी आली आणि गेली. हो हो किती मस्ती केली. एवढी मस्ती केली. पाणी पी. बसून पी बाळा. यम्मी यम्मी पाणी. आज रात्री होटा खाणार आहे. होटा 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 होटा. येडू. चला आई कुठं. आई नाहीये. तुम्ही दोघीच आहात. हो का. गेस्ट गेले मी आलो. मी तुला जिंकली. ब्लू वाला. किती मस्ती केली. ब्लू वाला. किती मस्ती केली नाहीसा. नाही ती आलेली मस्तीच करत होती. सगळं तुमच्यामध्ये थोडं आणलं सगळं. आपण गेलो होतो ना खेळायला. तो चिक चिक वाला. आपण मी माझा हा केला. काम तू खाली होतं. अच्छा इज बॅक. बॅक म्हणजे कधीच बॅक आली मी. म्हणजे खाली गेलेलीस ना सोडायला गेस्टला. अरे मी गेस्टला सोडायला गेली म्हणून विचार केला एक वॉक करते. कारण हवा खूप छान येत होती. म्हणजे तुला लेट आहे म्हणून मी वॉक करत करत वहिनींच्या घरापर्यंत पोहोचली. म्हणजे जाऊन ते वॉक गेली खड्ड्यात. आणि वहिनींच्या ते बघून एवढे खुश झाले मला. आणि मी पण त्यांना बघून खुश झाले. कितीतरी गप्पा आमच्या पेंडिंग. तर मी आणि वहिनी बोलतो तर दादांचं काहीतरी वेगळंच चाललेलं. त्यांना नंतर येईल त्याला. तेवढं तू आला आमच्या गप्पा राहिल्या. बासमतीचा छान वास येतोय. सुगंध येतो. वास तांदूळ संपले म्हणून ते काय म्हणत होते. हा आज बाप्पाने माझ्याकडनं उपवास करून घेतलेला आहे एकादशीचा. काय नाही सकाळपासून आय एम ओनली ऑन ब्लॅक कॉफी. भूक नाही लागली. ऍक्च्युली काय झालं त्यात एवढी मग्न झालेली ना तरी मला ती नूतन येऊन बोलली की अगं कॉफी पी ती थंड होईल. मग त्या ती कॉफी पी. आणि घरी आली तोपर्यंत टाइम माझा निघून गेला जेवायचा. मग मी फ्रेशनअप झाली. नायसाला भरवलं वगैरे. म्हणजे तीच नायसाच जेवली आणि मी झोपली. ते पाणी काढले हो तिथे. थंड आहे एवढं थंड नाही मिक्स. आणि मग नंतर उठली. मग मी बाहेर गेली तर सगळं स्नॅक्स केला. तेवढ्यात हे लोक आले. आता पण मला भूक नाही लागली.
कारण हुरडा आलेला. आणि माझा होरडा आणलाय. होरडा हरभऱ्याने हरभरा इज वजन गेनिंग वाला गोष्ट. पण ठीक आहे, सीझन तो सीझन आहे. जसे लोक आंब्यासाठी वेडे तसे मी हरभऱ्यासाठी वेडी आहे. होरडा स्पेशल खास घेऊन आली आहे जाऊन. मला दिसलाच नाही येताना. मला माहितीच ना कुठे काका उभे असतात. मी खास तिथे गेली आणि घेऊन आली. नायसा किती खुश झाली आल्या आल्या. काकांची अजून सवय ना लहानपणीची, छोटीशी पुडीत मला बांधून देतात. मी तिथे उभी तोपर्यंत खा तू तब तक खा. आणि आजूबाजूचे लोक बघत होते, ही कोण आली मोठी, हिला देत आहेत. अजून त्यांची लहानपणीची ती सवय देतात ते पुडीत. बघलं त्या दिवशी पण गाडीत आपल्याला दिलेलं त्यांनी. चला बसून पी. दही पाहिजे का? अब 100% प्योर हाइलुरोनिक एसिड के साथ जो मॉइस्चराइजर भी लंबे देने को